त्यानुसार ठाकरेंचे काही खासदार दिल्लीमध्ये, एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणं आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव ओम बिर्लांच्या भेटीला जाणं, ठाकरेंचे आणखी काही खासदार जे आहेत ते नेमके कुठे कुठे आहेत आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया. वेदांत, ठाकरेंचे इतर खासदार ज्यांच्याबद्दल अजून दिल्लीमध्ये पोहोचल्याची अधिकृत माहिती नाही ते नेमके कुठे कुठे आहेत? वेदांत, आपण बघितलं की सकाळी ओमराजे निंबाळकर त्यांच्या वडिलांच्या खुनाचा खटला होता, त्यामुळे ते सेशन कोर्टात आले होते. त्यानंतर आपण त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी सांगितले की मी पुण्यात आहे आणि आता मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. दुसरे खासदार त्यामध्ये आणखी आपण बघितलं तर नागेश पाटील आष्टीकर, त्यांचे सुद्धा थोड्या वेळापूर्वी संपर्क झाला, त्यांनी सांगितले की मतदारसंघात आहेत, मात्र ते सुद्धा नॉट रिचेबल आहेत. तर इतर जे 3 खासदार आहेत ते दिल्लीसाठी म्हणजे संजय देशमुख, संजय जाधव आणि भाऊसाहेब वागचौरे हे 3 खासदार दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामध्ये राजाभाऊ वाजे त्यांनी म्हटलेलं आहे की पार्लमेंटरी कमिटीची बैठक आहे, नियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे ते दिल्लीत गेले आहेत. तर संजय दिना पाटील हे थोड्या वेळापूर्वी मुंबईत असल्याचं कळत होतं, मात्र सध्या बघावं लागेल की संजय दिना पाटील सुद्धा दिल्लीत जात आहेत का. त्यामुळे 6 जण आवश्यक आहेत हा गट स्थापन करण्यासाठी. त्यामुळे हे 6 नेमके खासदार कोण, कारण चर्चा मागील काही दिवसांपासून या 6-7 खासदारांच्या होत्या, त्यामुळे हे 6 खासदार उद्या गट स्थापन करणार का किंवा मग एकनाथ शिंदेसोबत बैठक करून पुढचा जो निर्णय आहे तो घेणार का हे पाहावं लागेल. खरं वेदांत, त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला किंवा कायदेशीर बाबी याच्यामध्ये अनेक आहेत आणि जसं तू सांगतोयस एकूण नेमके खासदार किती आहेत, कोणकोणते आहेत, तो नंबर फार महत्वाचा आहे. वेदांत, नंबर येस, नक्कीच. कारण आतापर्यंत जी माहिती आपण घेत होतो की 5 खासदार हे तयार होते. 6वा जो खासदार होता ते पूर्णपणे तयार होत नव्हते आणि त्यासाठी ऑपरेशन टायगर हे थांबलेलं पाहायला मिळत होतं. मात्र मागील 2-3 दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यामध्ये जे 6वा आपल्या सोबतच राहा माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसेजी आता आपल्या सोबत आहेत. कळसे सर, आता सध्याची जी स्थिती आहे, आताची जी माहिती आहे त्यानुसार 6 खासदार दिल्लीमध्ये पोहोचलेत ठाकरेंचे. आत्ताचं 9चं गणित आणि आपण आम्हाला सोप्या शब्दात समजावून सांगा आपल्या प्रेक्षकांना, सध्या नेमकं काय काय परमिटेशन कॉम्बिनेशन आहेत, काय काय समीकरणं समोर येऊ शकतात? कळसे सर, यामध्ये एक स्पष्ट आहे की 10व्या अनुसूचीप्रमाणे याला आपण पक्षांतर विरोधी कायदा म्हणतो, त्यामध्ये 2/3 पक्ष सदस्य असलेला गट किंवा पक्ष स्थापन झाला असला पाहिजे. 2/3 म्हणजे संसदीय पक्षामध्ये फूट पडली पाहिजे आणि संघटनात्मक पक्षामध्ये सुद्धा फूट पडली पाहिजे. आणि जो गट स्थापन होईल त्याचे 2/3 सदस्य, 9 खासदार आहे तर किमान 6 पाहिजे आणि 7 असले तर उत्तम. या 7 किंवा 6 खासदाराचा जर गट स्थापन झाला आणि त्याचं तसं पत्र माननीय अध्यक्ष लोकसभा यांना रितसर दिलं गेलं तर माननीय अध्यक्ष खात्री करून घेतील की याच्यामध्ये हा गट खरोखरच स्थापन झाला का आणि याच्यामध्ये फूट पडली का. आणि ह्या गटाला मात्र मान्यता मिळाल्यानंतर कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागतं, कारण पॅरा 4 मध्ये ही मॅन्डेटरी कंडिशन आहे की त्याला विलीन व्हावं लागतं कोणत्याही पक्षामध्ये. जसं आपण आता पश्चिम बंगालमध्ये बघितलं की तृणमूल काँग्रेस हा एका त्रिपुराच्या छोट्या पक्षामध्ये विलीन झालाय, म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विलिनीकरणानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि एवढं त्या याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे 10व्या अनुसूचीमध्ये पॅरा 4 मध्ये ही कंडिशन त्याच्यात दिलेली आहे. तर हे विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांना मान्यता मिळाल्यानंतर मात्र हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. कळसे सर, आणखी एक मुद्दा याच्यामधला, जसं आता आपल्याला कळतंय 6 खासदार पोहोचलेत पण 3च नावं कळतायत, तर मला हेच विचारायचं आहे की हे 6 खासदार प्रत्यक्ष उपस्थित असणं, ते निवेदन देताना, ते पत्र देताना हे गरजेचं आहे? निश्चित प्रत्यक्ष उपस्थित असले पाहिजे, त्यांचे स्वाक्षऱ्या व्हेरीफाय करून घेतल्या पाहिजे आणि आता त्यांचं चित्रीकरण सुद्धा करण्याची आपल्याला परमिशन देता येईल. माननीय अध्यक्ष लोकसभा ते चित्रीकरण सुद्धा करतील, कारण हे प्रकरण हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या चॅलेंज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे चित्रीकरण फार महत्वाचं आहे आणि माननीय अध्यक्षांचा रोल यामध्ये अत्यंत क्रुशियल रोल असतो आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणाची छाननी होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणखी एक मुद्दा, हे नेमकं जे पत्र दिलं जातं त्याचा नेमका मसुदा साधारण काय असू शकतो? थेट या पक्षातून आपण बाहेर पडतोय असा त्याचा आशय असतो का दुसऱ्या पक्षामध्ये किंवा त्या सरकारमध्ये आपण जातोय असा आशय असतो? ते पत्र नेमकं काय स्वरूपाचं असेल? त्यामध्ये सर माननीय अध्यक्षांना लोकसभांना असं पत्र देण्यात येईल की प्रति स्वयंसो आणि आम्ही खालील 6 सदस्य किंवा 7 सदस्य आम्ही या शिवसेना पक्षामधून बाहेर पडतोय आणि आमचा वेगळा पक्ष पॅरा 4च्या
10व्या अनुसूचीच्या पॅराग्राफ 4 प्रमाणे आम्ही वेगळा एक पक्ष स्थापन करतो. आमच्या पक्षाला कृपया मान्यता देण्यात यावी. मग या पक्षाला मान्यता मिळाल्यानंतर मग हा पक्ष दुसऱ्या कुठल्या पक्षात पॅरा 4च्या त्या शेड्यूल तरतुदीप्रमाणे तो विलीन होईल. त्याचं सुद्धा पत्र माननीय अध्यक्ष लोकसभा यांना वेगळं द्यावं लागतं. असे 2 पत्र त्यांना द्यावे लागते. बर, हे झालं शिंदेच्या शिवसेनेबद्दल किंवा आता जे 6 खासदार जे आपण म्हणतोय की शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी किंवा वेगळा गट स्थापन करण्याच्या दृष्टीने दिल्लीमध्ये गेलेत त्याबद्दल. अशीही माहिती आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार, महत्वाचे नेते, गटनेते, ज्याच्यात अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत, ते देखील दिल्लीमध्ये आहेत. मग ठाकरेंच्या बाजूने ही मूव्ह रोखण्यासाठी काही कायदेशीर त्यांच्याकडे काही ऑप्शन्स उरलेत का आता ठाकरेंकडे? कायदेशीर म्हणजे आता पॅराग्राफ 4 मध्ये ची तरतूदच आहे. बर, त्याच्यामुळे याला दाखल करणं किंवा अशी जी प्रक्रिया, न्यायालयीन प्रक्रिया असते तशी काही निश्चित करता येणार नाही. त्यांना फोडण्याचा किंवा वेगळा गट किंवा पक्ष स्थापन करण्याचा हा संविधानिक हक्क दिलेला आहे. त्यामुळे त्यांना पत्र लोकसभा अध्यक्षांना जर त्यांनी दिलं तर अध्यक्षांना त्याच्यावर कारवाई करावी लागेल. कळसे सर, खूप खूप धन्यवाद, सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. या घडीची मोठी अपडेट अर्थातच मगाचपासून जी बातमी येत होती आणि आता आणखी घडामोडींनी वेग घेतलाय ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार हे सध्या दिल्लीमध्ये आहेत, ज्यातली 3 नावं आता स्पष्ट झालेलीच आहेत. उरलेले 3 खासदार कोण आहेत कदाचित पुढच्या काही तासामध्ये स्पष्टता येऊ शकेल. आणि त्याचसोबत आणखी महत्वाची बातमी म्हणजे काही वेळापूर्वीच नंदनवनवर बैठक घेणारे एकनाथ शिंदे हे देखील आता दिल्लीला पोहोचले. त्यामुळे एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचणं, ठाकरेंचे काही खासदार दिल्लीमध्ये असणं आणि त्यातच प्रतापराव जाधव ओम बिर्लांच्या भेटीला जाणं, ह्या सगळ्या घडामोडींचा घटनाक्रम जर पाहिला तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार का अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्याचा दिवस, येणारे काही तास फार महत्वाचे. याचं कारण ठाकरेंचे खासदार, ज्याच्यामध्ये काही खासदार आता नॉट रिचेबल आहेत, काही दिल्लीला पोहोचलेत असं कळतंय आणि काही कदाचित उद्या पोहोचतील असंही कळतंय. त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाहीये पुढच्या काही तासांमध्ये काय घडतंय किंवा काय घडणार आहे. मात्र सध्याची जी